महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मतदार यादीमधल्या घोळाचा मुद्दा घेऊन आज पुन्हा एकदा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे। निवडणूक आयोग आम्हाला मतदार यादी दाखवत नाही, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रद्द करण्यासाठी मागणी ठाकरे बंधूंनी केली आहे आणि यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद देखील घेतली। यावेळेला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदार नोंदणी बंद करून निवडणूक आयोग लपवाछपवी करत असल्याचा खळबळजनक आरोप देखील केला आहे। आरोपांच्या नंतर आता उद्धव ठाकरे देखील की मतदारांची यादी ही गोपनीय असते। मला असं वाटतं मतदान हे गोपनीय असतं ना, आपण कोणाला मतदान करतोय ही गोष्ट गोपनीय असते। मतदार कसा गोपनीय असेल? जर ऑनलाईन तुम्ही जर समजा सगळ्या याद्या समजा असतात याच्यापूर्वी दाखवल्या गेलेल्या आहेत तर ती गोष्ट गोपनीय कशी असेल? आणि दुसरी गोष्ट, तिथे सीसीटीव्ही कॅमेरा तुम्ही लावता जे नंतर तुम्ही 45 दिवसामध्ये डिलीट करता। जर तुम्ही बघू शकता, आम्ही नाही का बघू शकत? राज ठाकरेंनी हे आरोप केले आणि त्यानंतर उद्धव ठाकरे देखील पुढे सरसावले। व्हीव्हीपॅटवरती निवडणुका घेण्याची आयोगाची इच्छा नाही, त्यामुळे सर्व पुरावे नष्ट करण्याचा हा डाव असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय। यासोबतच त्रुटींसह निवडणुका का घेताय असा सवाल देखील उद्धव ठाकरेंनी विचारलाय। त्यामुळे आता निवडणूक आयोग नेमकं काय स्पष्टीकरण देणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी देखील यावेळेला आयोगाच्या विरोधामध्ये काही आरोप केले। आम्ही अर्ज केला, जाब विचारला तर आयोग उत्तर देत नाही असं जयंत पाटील यांनी म्हटलंय। अन्य मुद्दे पण आहेत, पण विशेषतः बेसिकली दोघांच्या निवडणूक याद्या त्याच्यात घोळ आहे, ज्याचे पुरावे आम्ही दिलेले आहेत। ते पुरावे दिसल्यानंतर मग ही जॉईंट मीटिंग करायचं ठरलेलं आहे। त्यांनी काही उत्तरं दिली, काही उत्तरं राज्य निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत आहेत असं सांगितलं, म्हणून ही जॉईंट मीटिंगची गरज वाटली। निवडणूक आयोगानं निष्पक्षपणे काम करणं अपेक्षित आहे, मात्र निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या दबावामध्ये काम करतंय असं म्हणत काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक आयोगावरती टीका केली आहे। विधानसभेच्या वेळेस ती यादी होती, तीच यादी आता आहे आणि ती यादी असल्यामुळं तिच्यामध्ये इतके दोष आहेत तर ते दूर न करता पुन्हा 1 जुलैपासून ही यादी लागू केली। पुन्हा हरकतींना वेळ ठेवलेला नाही। दोष इतके तर तेवढं लिहून काढणं सुद्धा अशक्य आहे। अशा वेळेस त्याच्यावर निवडणूक घेण्यामध्ये काही अर्थ नाही, दुरुस्त झालं पाहिजे ते सर्व। दरम्यान मतदार याद्यांचा घोळ समोर येणं हे लोकशाहीसाठी घातक असल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळेंनी दिली। आयोगानं सर्व पारदर्शकता समोर ठेवायला हवी अशी मागणी देखील सुळेंनी केली आहे। आज एक जॉईंट प्रेस कॉन्फरन्स सगळ्याच विरोधी पक्ष नेत्यांची आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ती सविस्तर माहिती मुंबईच्या प्रेस कॉन्फरन्समधून मिळेल। एक दुसरं, मतदार याद्या एकमेकांवर ढकलून चालणार नाही। शेवटी इलेक्शन कमिशन ही एक सिंगल बॉडी आहे, त्याच्यामुळे कुठेतरी त्यांनी थोडी का होईना नैतिकता दाखवण्याची गरज आहे। विरोधकांकडून मतदार याद्यांवरती सध्या शंका उपस्थित केली जाते, मात्र तुम्ही सत्तेत होता तेव्हा देखील तेच होतं असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला। वोटर लिस्टमध्ये काही ठिकाणी डुप्लिकेट नाव आहे, आज आहे का? गेले 10-20 वर्ष आहेत ती नावं। आम्ही अनेक वेळा ऑब्जेक्शन त्याच्यावर घेतलेलं आहे की डुप्लिकेट नावं आहेत म्हणून। त्यामुळे काहीतरी कुठलं तरी काढून हे कसं ते कसं, तुम्ही इतके वर्ष सत्तेत होता तेव्हाही तेच होतं, काही वेगळं नव्हतं। मला असं वाटतं की पराभव स्वीकारावा, जनतेत जावं, पुन्हा निवडणुकीला उभं राहावं, पण यांचा कोणाचाही भारतीय संविधानावर विश्वास नाही, संविधानाने तयार केलेल्या संस्थांवर विश्वास नाही। विरोधकांनी निवडणूक आयोगावरती घेतलेल्या आक्षेपाच्या नंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला तक्रार करण्याचा अधिकार आहे असं अजित पवार म्हणाले। प्रत्येकाचा अधिकार आहे, कुणाला भेटावं कुणाला न भेटावं। डेमोक्रेसीमध्ये लोकशाहीमध्ये ह्या गोष्टी चालतात आणि जिथं कुठं कंप्लेंट करायची असते ते कंप्लेंट करतात। ज्यांच्यावर जबाबदारी असते त्यांनी त्या कंप्लेंटची नोंद घ्यायची असते, तर त्यांनी त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे, कारण त्यांना स्वायत्तता आपण दिलेली आहे। त्या प्रकारे ते काल भेटलेले आहेत। मला माहिती मिळाली की आज पण ते काहींना भेटणार आहे। महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं घेतलेल्या निवडणूक आयोगाच्या भेटीचा काहीही फायदा होणार नाही अशी प्रतिक्रिया वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे। गडचिरोलीमधील नक्षलवादाच्या विरोधातल्या लढ्याला आज मोठं यश मिळालंय।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आज तब्बल 60 नक्षल्यांनी आपली शस्त्र खाली ठेवली आहेत। यामध्ये कुख्यात नक्षलवादी आणि नक्षल्यांच्या पॉलिट ब्युरोचा सदस्य सोनू उर्फ भूपती याचा देखील समावेश होता। भूपतीनं आपल्या इतर साथीदारांसह आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला। भूपतीच्या आत्मसमर्पणाच्या नंतर नक्षलमुक्त महाराष्ट्राच्या मोहिमेला मोठं बळ मिळालंय। यावेळेला मुख्यमंत्र्यांनी आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांना संविधानाची प्रत सुपूर्द केली। थेट जाऊयात, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतायत। मला काही आक्षेप नाही। पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा। नक्षलवाद्यांच्या समर्पणाच्या नंतर राज्यामधील नक्षलवाद संपुष्टात आणलाय। हिंसेचा मार्ग सोडून हे सर्वजण मुख्य प्रवाहामध्ये सामील झालेत असं विधान मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं आहे। असं मुख्यमंत्र्याची ती भावना असेल, परंतु मला असं वाटत नाही की एवढ्या वर्षाचा हा प्रश्न आहे आणि खूप लोकांनी त्याच्याविषयी प्रयत्न केलेले आहेत। शिवसेनेचे पुण्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांची एकनाथ शिंदेंकडे तक्रार करण्यात आली होती। भाजप नेत्यांकडून उपमुख्यमंत्र्यांकडे धंगेकरांच्या विरोधामध्ये ही तक्रार करण्यात आली। या तक्रारीच्या नंतर शिंदेंनी धंगेकरांना समज दिल्याचं सुद्धा सांगितलं होतं। मात्र आपण आपल्या भूमिकेवरती ठाम असल्याचं धंगेकरांनी म्हटलंय। पुणेकर म्हणून मी बोलत राहीन असं धंगेकर म्हणतायत। माझी तक्रार एकनाथ शिंदे साहेबांकडे केली। मी शिंदे साहेबांना एकच सांगितलं, साहेब पुण्यातली गुन्हेगारी जर थांबणार नसेल आणि मी एक कार्यकर्ता म्हणून, एक शिवसैनिक म्हणून जर बोलणार नसेल तर त्याचं मोठं पाप मला बसणार आहे। कारण शेवटी पुणेकरांबरोबर मी गेली 30-35 वर्ष काम करतोय। 5 वेळा नगरसेवक, आमदार, लोकसभा, हा सगळा कुटुंब म्हणून मी काम केलं। त्यामुळे मी जर नाही बोललो तर मला हे पुणेकर माफ करणार नाही। दरम्यान कसब्यामध्ये मी काहीही काम केलं तर रासनेंच्या नाकाला मिरच्या झोंबतात असं म्हणत धंगेकरांनी भाजपचे आमदार हेमंत रासने यांच्यावरती निशाणा साधलाय। राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी गोंदियाचं पालकमंत्रीपद सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या जागी आता इंद्रनील नाईक हे गोंदियाचे नवीन पालकमंत्री आहेत। अजित पवार यांच्या वरळी इथे पार पडलेल्या जिल्हाध्यक्षांच्या बैठकीमध्ये ही घोषणा करण्यात आली। काही दिवसांपूर्वी नागपूरमधल्या पक्षाच्या शिबिरामध्ये प्रफुल्ल पटेल यांनी पालकमंत्री जिल्ह्यामध्ये येत नाहीत, केवळ 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीलाच येतात अशी टीका केली होती आणि यानंतर आता या फेरबदलांची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली आहे। तर तब्येतीच्या कारणामुळे पालकमंत्रीपद सोडलं, यामध्ये प्रफुल्ल पटेल यांचा कोणताही हस्तक्षेप नाही असं स्पष्टीकरण बाबासाहेब पाटील यांनी दिलं आहे। माझे 2 महिन्यापूर्वी पायाचे नी रिप्लेस झालेले आहे आणि गोंदिया इतकं लांब आहे आमच्यापासून की जाण्याची कनेक्टिव्हिटीची सोय नाही। जवळजवळ 2 ते 2.5 दिवस लागला एकदा गेले की, आणि डॉक्टरचा सल्ला असा होता की थोडंसं ट्रॅव्हलिंग कमी करा। माझा परदेशाचा दौरा होता, तो देखील मी कॅन्सल केला। बाकी काही कारण नाही, एवढंच कारण आहे। दरम्यान गोंदियामधल्या पालकमंत्री बदलाच्या संदर्भात अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे। बाबासाहेब पाटील लातूरमधले आहेत आणि त्यांना गोंदिया हे लांब होत आहे, त्यामुळे पालकमंत्री बदलण्याचा निर्णय घेतल्याचं अजित पवारांनी म्हटलं। त्यांना ते दूरवर पडतंय, ते अहमदपूरचे लातूरमधले आहेत आणि गोविंद हे जरा लांब पडत होतं। ते बरेच दिवस ॲडमिट होते लीलावतीला आणि त्याच्यामुळं थोडंसं तब्येतीचं कारण आणि असलं पाहिजे आणि म्हणून तिथं मग मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली की बाबा तिथं ते नको म्हणतायत तर इंद्रनील नाईकला राज्यमंत्री येतो आमचा, तर त्यांना ती जबाबदारी द्या। तर ते सीएम साहेबांचा अधिकारी शेवटी कुणाला जबाबदारी द्यायची।